इंडिगोच्या त्रस्त प्रवाशांना 10,000ची नुकसान भरपाई मिळणार. 10,000 रुपयांचं वाउचर पुढच्या बुकिंगच्या वेळी वापरता येणार. इंडिगोची मोठी घोषणा. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयाची तोडफोड प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल. ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्यावर संतप्त नातेवाईकांनी केलेली तोडफोड. नवले पूल परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 800 वाहनांवर 15 दिवसात कारवाई. 24 लाखांचा दंड वसूल. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर कारवाई. नवीन पनवेल रेल्वे स्टेशनलगत अचानक हाय टेन्शन वायर तुटून खाली पडली. झोपडपट्टीला आग. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही दुचाकीही जळाल्या. आगीत एका झोपडपट्टीतला गॅस सिलेंडरचाही स्फोट. सुदैवाने जीवितहानी नाही. चांदीच्या भावात एकाच दिवसात प्रति किलो तब्बल 12,000 रुपयांची वाढ. बुलढाण्याच्या खामगावात चांदीचा दर 1,94,000. जानेवारीपासून चांदीच्या दरात 92,000ची वाढ. अमेरिकेतल्या वॉशिंग्टन शहरात वादळाचा कहर. वादळानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. एक पेट्रोल पंप पाण्याखाली. इराकच्या कुर्दिस्तान परिसरात पावसाचा हाहाकार. आतापर्यंत 3घांचा मृत्यू. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान. घरातल्या मातीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू. भारतावर लादलेल्या टॅरिफमुळे अमेरिकेचं नुकसान. अमेरिकेच्या खासदार प्रमिला जयपाल यांचा ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल. कृषी उत्पादनाच्या आयातीवरही परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.